नमस्कार भाऊ शिक्षकांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नादभरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025साठी मित्रांनो जे की TETने बघा मित्रांनो आजवर घेतलेले बघा प्रश्नसंच मित्रांनो आज या ठिकाणी आपण प्रश्नपुस्तिकेच्या बघा फॉर्मॅटमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत. तर बघा मित्रांनो, महत्त्वाची बात म्हणजे बघा या ठिकाणी मित्रांनो बघा संपूर्ण प्रश्न या ठिकाणी 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो विचारली जाणारी आहेत. म्हणून मित्रांनो आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा पहिलं तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. ओके, तर प्रश्न पहिला बघा मित्रांनो प्रश्न पाहण्यासोबत वही पेन घ्या, संपूर्ण प्रश्न संच नोट डाऊन करून घेऊन लगेच पाठांतर करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर बघा मित्रांनो, फ्रेंच राज्यक्रांती ही कोणत्या वर्षी झाली? तर बघा या ठिकाणी क्रमांक जे की 1989 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे, खालीलपैकी कोणते भारताचे पंतप्रधान बघा जे की प्रधानमंत्री भारताच्या भारतरत्न विजेते नाहीत? ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा जे की क्रमांक बघा ब, अटल बिहारी वाजपेयी मित्रांनो बघा यांना या ठिकाणी बघा मित्रांनो जे की भारतरत्न हा मित्रांनो बघा पुरस्कार मिळालेला नाही. याला सोडलं राजीव गांधी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू मित्रांनो तिघांना या ठिकाणी बघा भारतरत्न हा पुरस्कार मित्रांनो बघा आत्तापर्यंत फक्त आणि फक्त या तिघांनाच मित्रांनो बघा मिळालेला आहे, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे, पर्यावरणपूरक रेल्वे चालवणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? तर बघा जे की क्रमांक बघा 5वा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे, चौथा, निबंधमाला या वर्तमानपत्राचे संपादक कोण आहेत? तर बघा निबंधमाला मित्रांनो या वर्तमानपत्राचे जे की संपादक मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळाचा सत्याग्रह कधी केला? तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो बघा चौदार तळाचा सत्याग्रह बघा जो की क्रमांक 20 मार्च 1927 रोजी मित्रांनो बघा या ठिकाणी यांनी केला होता. बघा जी की 20 मार्च 1927 लक्षात ठेवायचं आहे, कारण मित्रांनो हा प्रश्न बघा खूप बघा मित्रांनो बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट होत आहे. म्हणून मित्रांनो आत्ताच्या आता लगेच हा प्रश्न पाठांतर करून घ्या. ओके, 20 मार्च 1927. पुढे, 6वा, प्रसिद्ध हावडा ब्रिज कोणत्या शहरात आहे? तर बघा मित्रांनो प्रसिद्ध हावडा बघा ब्रिज हे कोणत्या शहरात? तर बघा जी की क्रमांक बघा ब, कोलकाता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर. पुढे, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत? अत्यंत महत्त्वाचा PYQ प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो भारताच्या मित्रांनो सध्याच्या बघा राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ओडिशा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे, 1905च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरविले? तर बघा मित्रांनो 1905च्या बनारस काँग्रेसच्या अधिवेशनात स्वराज्याचे बघा ध्येय कोणी ठरविले? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ड, लोकमान्य टिळक आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो आणखी एक महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय बघा, जर पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला TET पास करायची असेल तर मित्रांनो यासाठी आपला जे की 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. कारण मित्रांनो बघा यामध्ये TETने विचारलेले सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण आणि चलव घडामोडींचे मित्रांनो प्रश्नसंच आहेत. म्हणून लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 06 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून स्क्रीनशॉट टाका आणि लगेच मित्रांनो बघा ही आपली PDF म्हणजे महाठोकळा मिळवा. ओके मित्रांनो, नक्की बाय करा, कारण मित्रांनो बघा 100% परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जातील या स्वरूपाचे संपूर्ण प्रश्न आम्ही या महाठोकळ्यामध्ये ॲड केलेली आहेत. म्हणून वेळ लावू नका, लगेच बघा मित्रांनो बाय करून घ्या. ओके, पुढे बघा 9वा प्रश्न, वाऱ्याचा वेग कोणत्या परिणामात मोजला जातो? तर बघा जी की नॉट्स मित्रांनो बघा क्रमांक बघा अ प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब, मुख्य न्यायाधीश बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. भारतातील डॅश डॅश या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर कोणत्या? तर बघा जी की क्रमांक बघा अ, केरळ मित्रांनो बघा या राज्याचं लिंग गुणोत्तर बघा मित्रांनो सध्या आपल्या भारतामध्ये सर्वाधिक आहे. बघा जी की 2011च्या जनगणनेनुसार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे 12वा, खालीलप्रमाणे कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात? तर बघा जी की पालघरचे महाबळेश्वर कोणते शहर आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब, जी की जव्हार मित्रांनो बघा हे
पालघरचे महाबळेश्वर आहे. 13वा, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबीची जात कोणती? तर बघा मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये प्रसिद्ध असलेली जी की डाळिंबीची जात मित्रांनो ते म्हणजे बघा जी की क्रमांक गणेश ही जात आहे. 14वा, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा जी की क्रमांक बघा रत्नागिरी. ओके, लक्षात असू द्या. शेवटचा, धाराशिवमधून कोणत्या डोंगर रांगा जातात? तर बघा धाराशिव मित्रांनो जिल्ह्यातून बघा जी की कोणत्या डोंगर रांगा जातात? तर बघा जी की क्रमांक बघा बालाघाट बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. तर बघा मित्रांनो, हे होते बघा आपले आजचे जे की TETने मित्रांनो बघा विचारले 15 प्रश्न असतात मित्रांनो बघा जी की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत मित्रांनो PYQ स्वरूपाची होती. जर तुम्हाला हा आपला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तर तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.